नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक हेमंत मंगळे आपणा सर्वांचे हेमंत मंगळे चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. जवळपास 10 महिन्यापूर्वी म्हणजेच 13 जुलै 2025ला उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असल्यास स्कॉलरशिप मिळेल का, अशा प्रकारचा व्हिडिओ मी अपलोड केला होता आणि त्यावर अनेकांचे कॉमेंट्स आले होते. अनेकांना अडचणी होत्या, त्यांनी प्रश्न विचारले आणि जेवढं शक्य आहे तेवढं मार्गदर्शन मी करण्याचा प्रयत्न केला. अजूनही त्या व्हिडिओला व्ह्यूज येतच आहेत. जवळपास 54 ते 55 हजार व्ह्यूज त्या व्हिडिओला आलेले आहेत आणि नवीन लोक तो व्हिडिओ बघतात आणि प्रश्न विचारत राहतात. त्यांना मी रिप्लायसुद्धा माझ्या परीनं जेवढं शक्य आहे तेवढं करण्याचा प्रयत्न करतो. तर महाराष्ट्र शासनाची नॉन क्रिमिलियरची जी उत्पन्न मर्यादा आहे ती आहे 8 लाख रुपये. आणि म्हणून अनेक बांधवांना असं वाटते की 8 लाख रुपयापेक्षा आपलं उत्पन्न जर जास्त असेल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर हे सर्टिफिकेट मिळणार नाही, NCLA सर्टिफिकेट मिळणार नाही आणि त्यामुळे ते स्कॉलरशिपपासून सुद्धा वंचित राहतात. आणि म्हणूनच जेव्हा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं की 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तरीसुद्धा आपल्याला स्कॉलरशिप मिळू शकते, याचं कारण असं की आपल्याला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळू शकते, तेव्हा अनेकांचा त्यावर विश्वासच बसला नाही आणि म्हणून अनेकांनी त्या संदर्भातले GR मागण्याचा प्रयत्न केला. मी ते सुद्धा टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या संदर्भातल्या समस्या अजूनही संपल्या नाहीत. म्हणूनच आता हा त्या संदर्भातला दुसरा व्हिडिओ मी बनवतो आहे. 1979 मध्ये जनता पार्टीचं मोरारजी देसाई पंतप्रधान असतानाचं सरकार होतं आणि त्या सरकारने BP मंडल, बिंदुप्रसाद मंडल यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांचा एक कमिशनद्वारे सर्व्हे सुरू केला. BP मंडल हे त्या आयोगाचे अध्यक्ष होते आणि म्हणूनच त्याला मंडल आयोग असं म्हटलं गेलं. 1980 मध्ये म्हणजे एका वर्षाच्या दरम्यान जवळपास मंडल आयोगाने खूप सारा अभ्यास केला. 1931चं जे सेन्सस होतं, जनगणना होतं की जे जाती आधारित होतं, त्या आधारित एक रिपोर्ट तयार केला आणि त्या रिपोर्टमध्ये सरकारला सांगितलं की जवळपास 52% जनता भारतातील इतर मागासवर्गीय आहे, म्हणजे OBC आहे आणि म्हणून इतर मागासवर्गीयांना 27% आरक्षण दिलं पाहिजे. कारण त्या अगोदरचा कोर्टाचा एक निकाल होता की 50%पेक्षा जास्त आरक्षण या देशामध्ये देता येणार नाही आणि त्या अगोदरच 22.5% आरक्षण हे ST आणि SCना देण्यात आलेलं होतं आणि त्याच्यामुळे 50%च्या वर जाऊ नये म्हणून 27%चं आरक्षण हे इतर मागासवर्गीयांना देण्यात आलं. तर अशा प्रकारचा अहवाल हा मंडल आयोगाने 1980 मध्ये सरकारकडे दिला, सोपवला, परंतु त्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. 1989 मध्ये VP सिंग सरकार आलं, विश्वनाथ प्रताप सिंग यांचं सरकार आलं, ते पंतप्रधान झाले आणि त्यांनी 90 मध्ये मंडल आयोग लागू केला. हा मंडल आयोग लागू केल्यानंतर देशात एकच गदारोळ झाला. OBCंना 27% आरक्षण लागू झालं आणि अनेक OBCंना सुद्धा कळलं नाही की हे आरक्षण आपल्याकरता आहे. ते सुद्धा त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते, परंतु सरकारने काही माघार घेतली नाही. तेव्हा इंदिरा साहानी नावाच्या एक समाजसेविका ह्या आदेशाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या. 9 लोकांच्या बेंच समोर हे प्रकरण मांडण्यात आलं आणि हे मांडल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा 27% आरक्षण इतर मागास वर्गाकरता म्हणजेच OBC करता कायम ठेवलं. परंतु ते कायम ठेवत असताना त्यांनी एक अट टाकली की उन्नत किंवा प्रगत अशा प्रकारचा जो OBC वर्ग आहे, म्हणजेच क्रिमिलियर ज्याला म्हणतो, ज्यांची प्रगती झालेली आहे, जे आर्थिकदृष्ट्या सबळ आहेत, तर अशांना
ते आरक्षण नाकारण्यात आलं. अशा प्रकारे क्रिमिलियर आणि नॉन क्रिमिलियर या दोन शब्दांचा जन्म हा आरक्षणामध्ये झाला. आणि म्हणून ज्यांच्याकडे NCL असेल म्हणजेच नॉन क्रिमिलियर हे सर्टिफिकेट असेल त्यांनाच आरक्षण मिळेल अशा प्रकारचा आदेश झाला. आणि त्या संदर्भात मग काही जागृत संघटना ह्या वारंवार आंदोलन करायला लागले आणि त्यातूनच 8 सप्टेंबर 1993 पासून ते जवळपास 22 जानेवारी 2013 पर्यंत जवळपास 12 आदेश केंद्राचे आणि राज्याचे निघाले. तेव्हा असे विविध आदेश बाहेर पडल्यानंतर नेमकं क्रिमिलियर आणि नॉन क्रिमिलियर हे जे दोन गट आहेत यामध्ये नेमका कुणाचा समावेश होणार या संदर्भात 25 मार्च 2013ला महाराष्ट्र सरकारने एक आदेश काढला आणि त्यामध्ये एक परिशिष्ट अ हे जोडलं आणि त्या परिशिष्ट अ मध्ये क्रिमिलियर मध्ये कोण कोण लोक आहेत याचा उल्लेख केला आणि नॉन क्रिमिलियर हे कुणाला मिळालं पाहिजे ते सुद्धा त्या अंतर्गत सांगण्यात आलं. अशा प्रकारे नॉन क्रिमिलियरची खऱ्या अर्थाने एक डेफिनेशन, एक व्याख्या ही त्या आदेशामध्ये तयार झाली. तो जो आदेश आहे तो विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत व्यक्ती किंवा गट क्रिमिलियर वगळून आरक्षणाचे फायदे देण्यासाठी त्या प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत व्यक्ती गट क्रिमिलियर वगळण्याबाबतचे निकष व कार्यपद्धती यांचे एकत्रीकरण व सुसूत्रीकरण अशा मथळ्याखाली तो आदेश निघाला की क्रिमिलियर कोण आणि नॉन क्रिमिलियर कोण. महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन परिपत्रक क्रमांक CBC 2012 प्रकरण क्रमांक 182 विजा भज 1 मंत्रालय विस्तार भवन मुंबई दिनांक 25 मार्च 2013ला हे क्रिमिलियर आणि नॉन क्रिमिलियर ठरवणारा आदेश निघाला. त्यामध्ये काय म्हटलं आहे की परिशिष्ट अ जे मी तुम्हाला सांगितलं त्या परिशिष्ट अ मधील तरतुदीनुसार केंद्र शासनाने व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांच्या व स्पष्टीकरणाच्या अनुषंगाने सर्व सक्षम प्राधिकाऱ्यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून, कारण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींकरता क्रिमिलियर नॉन क्रिमिलियर हे नाही आहे, हे फक्त इतर मागासवर्ग म्हणजेच OBC करता म्हणून वगळून उर्वरित विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील उन्नत व प्रगत व्यक्ती किंवा गट वगळून इतर व्यक्तींना उन्नत व प्रगत व्यक्ती गटामध्ये मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, त्यालाच नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असं म्हटलं जातं. उन्नत व प्रगत व्यक्ती किंवा गटामध्ये मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, ज्याला इंग्रजीमध्ये आपण नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट म्हणतो, त्या संदर्भातली कार्यवाही ही करावी असा आदेश दिला. आणि म्हणून परिशिष्ट अ सुद्धा फार महत्त्वाचा आहे आणि ते फार मोठा आहे, म्हणून त्याचा उल्लेख मी आता या व्हिडिओमध्ये करणार नाही. पुढेही आपण या संदर्भात काही व्हिडिओ तयार करू आणि त्यामध्ये नेमकं कोणाकोणाचा समावेश क्रिमिलियरमध्ये केला आहे आणि नॉन क्रिमिलियरमध्ये केला आहे तर त्याचा उल्लेख आपण त्या व्हिडिओमध्ये पुढे करू. त्यानंतर त्याच शासन आदेशामध्ये पुन्हा एक तरतूद दिलेली आहे. उपविभागीय अधिकारी महसूल यांनी उन्नत व प्रगत व्यक्ती गट वगळून इतर व्यक्तींना उन्नत व प्रगत व्यक्ती किंवा गटामध्ये मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र म्हणजेच नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट देण्याचे अमान्य केल्यास, म्हणजे नाकारलं एखाद्याचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, तर फेटाळल्यास अर्जदारास त्या निर्णयाविरुद्ध संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे 30 दिवसाच्या मुदतीत अपील दाखल करता येईल. म्हणजे एखाद्याचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जर का अमान्य केलं किंवा अर्ज फेटाळला तर त्यांनी 30 दिवसाच्या आतमध्ये जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज करायचा आहे. आणि हा आदेश जो आहे हा वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्याचा सांकेतांक आहे 2013-0-15-391-293-22. तर अशा प्रकारचा हा एक शासन आदेश आहे ज्याला फार महत्त्व आहे. 25 मार्च 2013चा हा जो आदेश आहे हा आदेश अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण त्याच्यामध्ये नॉन क्रिमिलियर गट ठरवण्यात आले होते. आता झालं असं की
एवढा स्पष्ट आदेश निघाल्यानंतर सुद्धा अनेकदा ओबीसींचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे नाकारण्यात आलं आणि ते फेटाळण्यात आलं आणि त्याच्यामुळे संभ्रम निर्माण झालं. आणि तेव्हा मग महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग शासन शुद्धीपत्रक काढण्यात आलं. संकीर्ण 1/2012 प्रकरण क्रमांक 18E1 मंत्रालय मुंबई दिनांक 4 जानेवारी 2021. तर 2013 मध्ये क्रिमिलियर कोण आणि नॉन क्रिमिलियर कोण हे स्पष्टपणे परिशिष्ट अ मध्ये दिलेलं होतं, परंतु त्या संदर्भात अनेक संभ्रम निर्माण झाले. अनेकांचे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे फेटाळण्यात आले आणि म्हणून दिनांक 4 जानेवारी 2021ला महसूल व वन विभागाचं शासन शुद्धीपत्रक क्रमांक संकीर्ण 1/2012 प्रकरण क्रमांक 18E1 हे निघालं. आणि यामध्ये मग स्पष्टता त्याच्यामध्ये देण्यात आली. त्याच्यामध्ये स्पष्टता अशी देण्यात आली की इतर मागास बहुजन कल्याण विभागाने शासन परिपत्रक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्रमांक CBC 2012 प्रकरण क्रमांक 182 विजा भज 1 दिनांक 25/3/2013 म्हणजे 25 मार्च 2013 म्हणजे या अगोदरचं जे शासन आदेश आहे मध्ये विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार मागासवर्गीय अर्जदारास नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणारा उत्पन्नाचा दाखला देताना, तर मागासवर्गीय लोक जे आहेत तर त्या मागासवर्गीय लोकांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र देत असताना, उत्पन्नाचा दाखला देत असताना अर्जदाराच्या आई आणि वडील यांचे शेतीपासून आणि नोकरीपासूनचे उत्पन्न वगळून अन्य स्रोतांपासूनचे उत्पन्न विचारात घेणे आवश्यक आहे. तर बघा, याच्यात स्पष्ट म्हटलं या पत्रामध्ये की नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र देत असताना आईचं किंवा वडिलांचं किंवा आई आणि वडील या दोघांचंही शेतीपासूनचं जे उत्पन्न आहे आणि नोकरीपासूनचं जे उत्पन्न आहे, म्हणजे शेतीचंही उत्पन्न नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट करता लागू होणार नाही. नोकरीपासून जे उत्पन्न आहे तेही वगळून अन्य स्रोतांपासूनचे उत्पन्न विचारात घेणे आवश्यक आहे. म्हणजे शेती आणि नोकरी ह्या दोन्हीचं जे उत्पन्न आहे ते वगळायचं आहे. ते वगळून इतर जे स्रोत असतील, अन्य स्रोत जे असतील ते उत्पन्न विचारात घेणे आवश्यक आहे असं स्पष्ट या पत्रामध्ये, म्हणजे हा जो शुद्धीपत्रक काढलेला आहे 4 जानेवारी 2021 मध्ये, हे स्पष्ट केलेलं आहे. तथापि प्रत्यक्षात नॉन क्रिमिलियरसाठी उत्पन्नाचा दाखला देताना कुटुंबातील आई वडिलांसह सर्व सदस्यांचे सर्व स्रोतांपासूनचे शेती व नोकरीपासूनचे उत्पन्नासह उत्पन्न विचारात घेऊन उत्पन्नाचा दाखला देण्यात येत असल्याने नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय व्यक्तीस नाहक अन्याय होत असल्याची बाब या विभागास निदर्शनास आणून दिलेली आहे. तर असं लक्षात आलं की जेव्हा एखादा व्यक्ती नॉन क्रिमिलियर काढायला जातो, म्हणजे एखाद्या मुलासाठी नॉन क्रिमिलियर काढायला जातो, तेव्हा त्याच्या आई वडिलांसह सर्व सदस्यांचे सर्व स्रोतांपासूनचे, म्हणजे आई वडिलाचं, इतरांचंही, घरातल्यांचं शेती नोकरीपासूनचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न विचारात घेऊन उत्पन्नाचा दाखला देण्यात येत नाही. म्हणजे त्याला नॉन क्रिमिलियर दिल्या जात नाही, त्याचा अर्ज फेटाळला जातो. आणि असं हे सगळं लक्षात आलं आणि म्हणूनच मग त्यांनी स्पष्टता आणली की यापुढे उत्पन्नाचा दाखला देताना अर्जदाराच्या आई आणि वडील यांचे शेतीपासून आणि नोकरीपासूनचे उत्पन्न वगळून अन्य स्रोतांपासूनचेच उत्पन्न विचारात घेणे आवश्यक आहे. म्हणजे याचा स्पष्ट अर्थ असा निघतो की शेती जर असेल तर शेतीचं किंवा नोकरी असेल तर नोकरीचं उत्पन्न हे नॉन क्रिमिलियर करता लागू होणार नाही. धंदा जर असेल, व्यवसाय असेल तर ते मात्र उत्पन्न त्यामध्ये लागू होईल. अशा प्रकारचं स्पष्ट आदेश हा 4 जानेवारी 2021ला देण्यात आला. 4 जानेवारी 2021ला स्पष्ट सांगण्यात आलं की नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र देत असताना शेतीचं आणि नोकरीचं उत्पन्न विचारात घ्यायचं नाही. फक्त उत्पन्न जे विचारात घ्यायचं आहे ते अन्य स्रोत जे आहेत, इतर जे स्रोत आहेत त्या स्रोतांचंच उत्पन्न विचारात घ्यायचं आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट अदा करायचं. म्हणजेच याचा अर्थ
नोकर वर्ग जो आहे, कर्मचारी जो वर्ग आहे, त्याला सुद्धा लाभ देण्यात आलेला आहे. परंतु त्याकरता परिशिष्ट अ चा अभ्यास म्हणजेच 25 मार्च 2013ला जो आदेश निघालेला आहे, जो शासन निर्णय आहे, तर त्याच्या परिशिष्ट अ चा अभ्यास असणं आवश्यक आहे. गट क आणि गट ड चे जे कर्मचारी आहेत, तर त्यांना हा लाभ मिळत राहतो. तर अशा प्रकारे नॉन क्रिमिलियर हे कर्मचाऱ्यांना सुद्धा मिळू शकते. कारण या आदेशामध्ये 4 जानेवारी 2021च्या आदेशामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की शेती आणि नोकरीचं उत्पन्न नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट देत असताना लागू होणार नाही, असा स्पष्ट उल्लेख या आदेशामध्ये केलेला आहे. आता बघा, स्कॉलरशिप घेण्याकरता आपल्याला नॉन क्रिमिलियर मागितलं जातं आणि उत्पन्नाचा दाखला सुद्धा मागितला जातो. त्या संदर्भात अनेकांचे प्रश्न आहेत की माझं उत्पन्न हे 8 लाखापेक्षा जास्त आहे आणि उत्पन्नाचा दाखला मागितलेला आहे, तर मला स्कॉलरशिप कशी मिळू शकेल वगैरे अशा प्रकारचे प्रश्न लोकांचे आलेले आहेत. पण त्या संदर्भात सुद्धा स्पष्टता पुढे चालून आलेली आहे. दिनांक 20 सप्टेंबर 2024चा जो आदेश आहे, तर या दिनांक 20 सप्टेंबर 2024च्या आदेशामध्ये स्पष्टता आलेली आहे. बघा, तो विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरिता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र बंधनकारक करण्याबाबत. म्हणजे बघा, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी जेव्हा शिक्षण शुल्क म्हणजे स्कॉलरशिप, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना जी आहे, स्कॉलरशिप योजना जी आहे, त्याकरता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र बंधनकारक करणे. म्हणजे याचाच अर्थ अगोदर जे उत्पन्नाचा विषय होता, तो उत्पन्नाचा विषय हा सरकारने गुंडाळला आणि आता नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ज्याच्याकडे असेल तर त्याला ही सवलत मिळणार, हे स्पष्ट झालं. मग तुमचं उत्पन्न किती असो, कारण काय होते की उत्पन्नाचा दाखला आपण जेव्हा काढायला जातो तर नोकरीचं उत्पन्न हे 8 लाखापेक्षा जास्त असते आणि म्हणून अनेकांचे प्रश्न असे आहेत की उत्पन्न जर जास्त असेल तर तिथे आम्हाला 1 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला मागितला आहे, आमचं उत्पन्न 8 लाखाच्या वर आहे आणि त्यामुळे मग आता आम्हाला स्कॉलरशिप कशी मिळेल, अशा प्रकारचे प्रश्न अनेक जण विचारत असतात. तर स्पष्टता या आदेशामध्ये आहे की उत्पन्नाचा दाखला मागितला असेल तर द्या, तो 8 लाखापेक्षा जास्त असेल तरी द्या, कारण त्या उत्पन्नाच्या दाखल्यावर काहीही अवलंबून राहिलेलं नाही. ज्याच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे तर त्या व्यक्तीला स्कॉलरशिप मिळू शकते, हे स्पष्ट झालेलं आहे. आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट कोणाला मिळू शकते, तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे शेती आणि नोकरी असणाऱ्याला सुद्धा मिळू शकते. हा सुद्धा आदेश आपण पाहिला 25 मार्च 2013चा. त्यानंतर 4 जानेवारी 2021ला त्याची स्पष्टता करण्यात आली की शेती आणि नोकरी जरी असेल तरी सुद्धा ती ग्राह्य धरू नका, जे अन्य स्रोतांपासून उत्पन्न आहे ते ग्राह्य धरा, अशा प्रकारचा स्पष्ट आदेश दिलेला आहे. आणि 2013चा जो आदेश आहे त्याला परिशिष्ट अ दिलेला आहे. त्या परिशिष्ट अ चा अभ्यास करा आणि त्यामध्ये आपण बसतो का याचा विचार करा. म्हणजेच नॉन क्रिमिलियर एकदा मिळालं तुम्हाला, तुमचं उत्पन्न किती असो, उत्पन्नाचा दाखला जरी स्कॉलरशिपच्या फॉर्म सोबत मागितलेला असला तरी सुद्धा तो द्या, कारण त्या उत्पन्नाच्या दाखल्याला काही अर्थ नाही. स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलेला आहे. हा आदेश आहे बघा, महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग शासन शुद्धीपत्र क्रमांक शिववृत्ती 2023 प्रकरण क्रमांक 135 शिक्षण 1 मुंबई दिनांक 20 सप्टेंबर 2024. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघूया आपण. राज्यातील शासकीय, अशासकीय, अनुदानित व शासन मान्यता प्राप्त खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतने आणि शारीरिक विद्यापीठात, शासकीय विद्यापीठात विनाअनुदानित तत्वावर सुरू असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा सन 2017-18 या शैक्षणिक वर्षापासून ₹6 लक्ष वरून ₹8 लक्ष करण्यात
शासनाची मान्यता देण्यात येत आहे. हे 2017-18 मध्ये म्हटलेलं होतं, परंतु आपण वाचतो आहे 20 सप्टेंबर 2024चा आदेश. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते आता बघू. सदर शासन निर्णयातील उपरोक्त मजकुराऐवजी खालील प्रकारे वाचावे. आता खालील प्रकारे कसं वाचायचं, तर राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित म्हणजे ग्रांटेड व शासन मान्यता प्राप्त खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालय किंवा तंत्रनिकेतने आणि शासकीय विद्यापीठात विनाअनुदानित तत्वावर सुरू असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती म्हणजे स्कॉलरशिप योजनेकरिता उत्पन्नाची अट रद्द करण्यात येत असून, उत्पन्नाची अट रद्द करण्यात येत असून म्हणजे 1 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला मागितला, तुमचं उत्पन्न 8 लाखाच्या वर आहे, तर ती अटच, उत्पन्नाची अटच रद्द करण्यात आलेली आहे. उत्पन्नाची अट रद्द करण्यात येत असून त्याऐवजी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे उत्पन्नाचं प्रमाणपत्र जरी घेतलेलं असेल तरी सुद्धा त्याचा विचार न करता तुमच्या स्कॉलरशिप करता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. म्हणजेच नॉन क्रिमिलियर ज्याच्याकडे आहे त्याला स्कॉलरशिप मिळणार, हे स्पष्ट झालेलं आहे. हे कोणत्या आदेशामुळे स्पष्ट झालेलं आहे? 20 सप्टेंबर 2024चा जो आदेश आहे त्याच्यानुसार तुमचं उत्पन्न कितीही जरी असलं परंतु तुमच्याजवळ जर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जर असेल तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळाल्याशिवाय राहणार नाही, हे स्पष्ट या आदेशामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून याचाच अर्थ नॉन क्रिमिलियर ज्याच्याकडे आहे त्याला शिष्यवृत्ती मिळणार आहे, त्याला स्कॉलरशिप मिळणार आहे. नॉन क्रिमिलियर कुणाला मिळणार आहे? ज्याच्याकडे शेती आहे आणि नोकरी आहे तरी त्याला नॉन क्रिमिलियर मिळणार आहे. आपण त्या संदर्भात 2021चा जो आदेश आहे 4 जानेवारी 2021चा आदेश आपण अभ्यासला आणि तो आदेश कशाच्या भरोशावर आहे, तर 25 मार्च 2013चा जो आदेश आहे शासनाचा, महाराष्ट्र शासनाचा, त्याच्यावर तो आधारित आहे की शेती आणि नोकरी जरी असलं तरी नॉन क्रिमिलियर मिळू शकते. आणि इकडे सरकार असं म्हणते की ज्याच्याकडे नॉन क्रिमिलियर आहे तर त्याला शिष्यवृत्ती मिळू शकते. उत्पन्नाच्या दाखल्याचा आता कुठलाही संबंध राहिला नाही. तेव्हा मित्रांनो, पुन्हा पुन्हा प्रश्न करण्यापेक्षा आणि GR विचारण्यापेक्षा आता मी सर्व GR तुम्हाला सांगितलेले आहेत, याचा तुम्ही प्रत्यक्ष स्वतः अभ्यास करा आणि त्या पद्धतीनं तुमच्या इथले जे कोणी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट देणारे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना हे GR समजावून सांगा की अशा अशा प्रकारचे GR शासनाचे आहेत आणि त्या अनुषंगाने मला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळायला पाहिजे. आणि जर ते देत नसतील तर त्यांना सांगायचं की तुम्ही असं करा, हा माझा अर्ज फेटाळा, मला तसं लिहून द्या. आणि मग तो अर्ज घेऊन आपण जिल्हाधिकाऱ्याकडे जाऊ शकतो. फक्त ही कार्यवाही 30 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला करायची आहे. 30 दिवसाच्या आतमध्ये जिल्हाधिकाऱ्याकडे जायचं आहे आणि एक अर्ज दाखल करायचा आहे आणि हे जे GR आहेत ते पुटअप करायचे आहेत आणि अशा प्रकारे ते त्याचा अभ्यास करतील आणि तुम्हाला न्याय देतील. तर अशा प्रकारे 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा, मग तो VJNT असो, तो SBC असो की OBC असो, कोणी असो, तर त्याला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे नोकरीत असताना सुद्धा मिळत आहे. अनेकांनी ते प्राप्त केलेले आहेत. काहींचा अभ्यास कमी पडलेला आहे त्याच्यामुळे त्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळू शकलेलं नाही. तर या व्हिडिओचा आधार घेऊन जे काही डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे GR आहेत मी तुम्हाला तारखेसहित सांगितलेले आहेत, तर ते तुम्ही प्राप्त करून घ्या आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट प्राप्त करून शासनाकडून जी शिष्यवृत्तीचा जो लाभ आहे, स्कॉलरशिपचा जो लाभ आहे तो सर्वांनी घ्या. फक्त विनंती एवढीच की हे जे चॅनल आहे हेमंत मंगळे, या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, हाईप करा. धन्यवाद.